हाय गाईज, वेलकम बॅक टू माय डेली ब्लॉग. तर गाईज आजचा ब्लॉग मी हे बघा हां तर आजचा ब्लॉग मी 7 वाजता चालू केला कारण आम्ही चाललो आहे जुन्नरला ओमकारच्या मामाच्या घरी. आज त्याला सुट्टी आहे ना म्हणून आणि बहुतेक अधिक मासासाठी त्याला बोलवलं असेल मामा मामीने. सो आम्ही तिघं पण चाललो आणि आज आम्ही बसने चाललो. तर मी तुम्हाला दाखवते. आणि हे बघा तुळशीमध्ये तुम्ही घेतलेला टॉप माझा कसा दिसतोय गाईज, नक्की कमेंट करून सांगा. आणि ही इन्स्टंट मेहंदी पण बघा, फिंगर डिप, अजून थोडंसं डिप करून जाते, छान वाटतं. तर आम्ही बसने चाललो आहे. आम्ही कसं चाललो आहे ना मी तुम्हाला दाखवते. मला नाही वाटत तिथं गेल्यावर मी कॅमेरा वगैरे चालू पण करेल, पण माझ्याकडनं जेवढं पॉसिबल होईल तेवढं. मी बघा गाईज पूर्ण मी त्या दिवशी टॉप पूर्ण नव्हतं जातो ना, तिकडे जाऊन साडी घालणार आहे, पण तोपर्यंत टॉप कसा दिसतोय सांगा मला. आणि हेअरस्टाईल मी माझ्या हाताने केली आहे. आणि ह्या पोराला अजून कपडे सुद्धा माहिती नाही का. मी पण साडी घालणार आहे, मी तुम्हाला साडी दाखवते मी कोणती घालणार आहे. गाईज मी आहे ना ही साडी घालणार आहे, छान आहे ना, ही वाली साडी घालणार आहे. आणि आणि हे कानातले घालणार आहे त्याच्यावर पिंक कलरचे. आणि पिंक कलरच्या बांगड्या पण आहेत, त्या पण घेणार आहे. नाहीतर ग्रीन कलरच्या घालायच्या. तर साडी कशी आहे सांगा मला कमेंट करून. देखो बस चालला आता आम्ही जुन्नरला. जुन्नरची बसच नाही. आम्ही वेगळ्या गावाला उतरून मग वेगळं जाणार आहे. बरं झालं अजून नाही पण ऊन पडलं. काही टेरेसवरच भाजीपाला उभं टाकलाय रुपये त्यांनी. डायरेक्ट टेरेसवर मग किल्ला दिसतो बाई, यालाच म्हणतात मशी. गुलाब पण किती छान, कसलं भारी आहे तिथं, मस्त वाटते आजूबाजूला पण. आणि हे जेड प्लांट जाताना घरी घेऊन जाणार आहे एक तोडून. आणि हे कुबेर, हे मी पण लावलं होतं पण माझं नीट झालंच नाही. गाईज हा बघा शिवनेरी किल्ला, ह्याला म्हणतात मशीद. रोज सकाळी सकाळी दर्शन जायचंय, आता कधी जाणार आहे का. भारी आहे, जाऊ आपण एकदा ऊन नसताना जाऊ. जेव्हा आपण आलो तेव्हा इथं काहीच नव्हतं, आता किती सगळं आहे. खूप भारी खूप भारी. उलट ऊन आहे आता, ऊन गेल्यावर ना फोटो काढायला येईल वरती. खूप भारी भारी फोटो येतील वरती. अशी पण साडी आणलेली आहे, तर ऊन गेल्यावर ना मस्त मस्त फोटो काढेल. जर टाईम भेटला तर आम्ही लवकर जाणार आहे माहिती, तर मी तुम्हाला दाखवेल. तर गाईज आम्ही आता कुठे चाललोय, धर्मात चाललोय. शिवनेरी किल्ला आलाय का तुम्ही कोणी? आम्ही पण, मी पण लांबूनच बघितलंय. मी आलोय 7 साईड बघेल जर दिसलं तर. पण आता आम्ही पाण्याच्या ठिकाणी चाललोय, मस्त थंड ठिकाणी. हे बघा रोड दाखव ना. हा रोड बघा. गाईज मी साडी
घालल, जाऊ द्या. नेक्स्ट टाइम पावसाळ्यात येईल कधीतरी आम्ही. जेव्हा ऋग्वेद असेल ना तेव्हा येईल. आता ऋग्वेद हा ब्लॉग नक्की बघणार. तिचीच गाडी होणार. ऋग्वेद तुझी गाडी घेऊन आलोय आम्ही. तू नाही, निदान तुझी गाडी घेऊन आलोय. तर रोज सगळे ब्लॉग बघतो माझे. तो एकच माझा असा भाऊ आहे जो सगळे ब्लॉग बघतो माझे. आत्ताच एवढं भारी दिसतंय पावसाळ्यात. हाच रोड तुम्हाला आम्ही पावसाळ्यात पण दाखवेल. कारण आम्ही येणार आहे पावसाळ्यात. येणार आहे ना. हे ब्लॉग मध्येच बोलून घ्यायचं असलं मग यायला भेटतं. म्हणजे प्रूफ असतो ना आपल्याकडं की बोललाय करून. कसलं भारी वाटतंय राव. आणि नेमका फोनला चार्जिंग नाही. वाव, हे कसलं भारी. असे 4 फ्रेंड्स राहायला पाहिजे. जे जे बेस्ट फ्रेंड आहेत ना त्यांनी असं शेजारी शेजारी राहायला पाहिजे. माझं नाही आहे कोणी, पण ओमकारचे जे कोणी बेस्ट फ्रेंड असतील असं सगळ्यांनी राहायला पाहिजे. हे बघा आम्ही आलोय लोकेशनला. पाणी दिसतंय का तुम्हाला? तडकत्या फडकत्या धूप मध्ये यार हे पावसाळ्यात खरंच आहे. इथं बसायला वगैरे जागा आहे का? मग उन्हातच थांबायचं. हे भगवान, पहिलंच उन्हामध्ये आमची एवढी बेकार अवस्था झाली आहे बसमध्ये. आणि परत चांगल्या ठिकाणी तरी बसायच्या ठिकाणी आणायचं. काय आणलंय मासे पकडायला? पिशवी मी नाही आणली. आणि मासे, वाव, हे बघा. तिकडं 2 कपल आहेत आणि तिकडं तर लई येत. तुम्हाला दिसेल का मित्रांनो? तिकडं लई येत. आणि आपलं तसल्या ठिकाणी काही काम नाहीये कारण आपण आता ऑफिशियल लपून बसण्यासारखं काम नाहीये आता आपलं ऑफिशियल काम. ऊन लागत होतं आणि केस पण अच्छा. मग आपण काय, वाव यार, इथं इथे 2 कपल बसला उन्हात बस. हा हा हा, मामी त्यांचा पण आहे ना, मामीचा आणि भात पाणी असं झालंय. कधी उतरते आणि जाते आता. वगैरे वगैरे नाही यायची बाहेर.
काहीच करत नाही का तर ह्याला सॉक्स काढायला लागल का तर म्हणजे तो येऊन गेलेला आहे, मी फर्स्ट टाइम आली ना. कसलं भारी वाटतंय एवढं. वाव. आणि आहे ना मगाशी एवढं वेव नव्हती, आता खूप जास्त यायला लागली. माझे सगळे कपडे भिजले. मस्त आहे. बघा गाईस, आता ठेवायला जागा नाही. तिकडे पण 2 जण आहेत कपल, उनका भी फोटोशूट चल रहा है. मला असं वाटतंय मी रील्स पण करायला पाहिजे 1-2 गाण्यांवर. ते गाणं नाही का, गोव्याच्या किनाऱ्यावर, त्याच्यावर करते मी. 1 मिनिट थांबा. आलो होतो तेव्हा माझी हेअरस्टाईल वेगळी होती आणि आता घरी चाललोय तेव्हा वेगळी आहे. एवढा भयंकर वार आहे ना, मला थांबायची बी इच्छा. आणि हा उन्हात थांबलंच एडिटिंग चालू, फक्त स्वतःच्या फोटोची. हवेने ना इकडून खूप भारी आहे. एक केस जागेवर राहिला, एक क्लिप उडून गेला, एक ओढणी जागेवर राहिला, एक फोटो काढायचा, रील्स काढायचं म्हटलं तर ड्रेस पण उडून चाललाय आणि माणूस पण उडून चाललाय. त्या काय मुलांचं बरं आहे राव, काय टॉप उडत नाही, काय नाही, केस उडत नाही, हेअरस्टाईल बिघडत नाही. ठीक आहे. हवेमुळं मूड ऑफ झाला आणि रील्स काढायचं राहिलं म्हणून आता आम्ही घरी चाललो. बापरे, इतनी धूप. माझ्या बांगड्या बघा, छान आहेत ना. एकाच हातावर घातल्या, दुसऱ्या हाताला ते त्रास होतो. हे बाबा स्टंट. तर गाईज घरी जाऊन चालू करतो. घरी जाऊन करते का नाही माहित नाही, पण करेल. आता तिथं कोणाला आवडते ना आवडत म्हणून चालू नाही करते मी, पण खूप भारी आहे. घर पण खूप छान आहे. मी दाखवत आता जातो घरी. गाईज बघा, तुम्हाला आम्ही जुन्नर एक्सप्लोर करतो थोडंसं. आम्ही नाही, ओमकार, कारण मी पण फर्स्ट टाइम बघते. त्यालाच माहिती कुठं काय. पण हे समोरचं डोंगर लय भारी दिसतंय. कोणता डोंगर आहे काय माहिती. भारी संपलं जुन्नर. एवढ्या उन्हाचं क्रिकेट कसं काय खेळतात ते राव. इथं आपल्याला फक्त तिथं लोकेशन 5 मिनिटं थांबायला झालं. एवढा बेकार अवतार झालाय तर काय सांगायचं तुम्हाला. इथं खूप मोठी यात्रा होती, आपण केली वाटतं. काय अवतार बघा, दिसत असेल तुम्हाला तर. जिथं आमचं काहीच काम नसतं, पण दाखवायला. किती छान. आता ना खरं पावसाचं वातावरण आलं पाहिजे. आपण तिकडं गेलो असतो ना, पण आपल्याला लय उशीर झाला. तुम्ही गेले जुन्नरची मंडई बघा गाईस. मंडई छान आहे ना, गर्दी पण आहे तेवढी. आपण मागाशी इथनंच गेलतो का? जुन्नरची मंडई. हे बघा मासे, चिलापी मासे खातो तू? काय नाही खात. हे देखो, हे ना ताळीकोटीला माझ्या गावाला पण सेम असेच दुकान, सेम टू सेम असंच आहे. सेम, काहीच फरक नाही. असंच बाजार असतो तिकडं पण. बापरे, उन्हात पण
सिटीमध्ये कसं असतं संध्याकाळी 7 नंतर लोक बाहेर पडतात नाही ते 7 नंतर बंद होऊन जातात. म्हणून बघा लोक टेम्पो बिम्पोत आले. कोणाला कपडे घ्यायचे असेल तर मला DM करा, मी येत नाही घेऊन देते. तर त्यांचं DMS कवर तू परत येईल ना, DM आला ना मी वाचेल आणि परत येईल. पण हा ओळखीच्या लोकांनी नका करू, नाही तर मुद्दाम करतील. रॅन्डम लोकांनी करा. गाऊन कोणाला गाऊन पाहिजे का रे? झालं मोठे. चला बस झालं. हे जर दाखवत बसलो तर घरी पुण्याला जाणार नाही. आज मग सुट्टी घ्यायला लागेल ओंकारला. देखो असं वाटतं आज पण जत्राच आहे. हा हा कसलं भारी वाटतंय. आमच्या गावाकडं सेम असंच असतं, सेम. म्हणजे मला 5 मिनिटासाठी माझं गाव आठवलं. हे पण गावच आहे पण भारी आहे. बघा ऋग्वेद पण तो नाहीये ज्याचं नाव मी सारखं व्हिडिओत घेते, तोच नाहीये. तो व्लॉग बघणार 100%. पण घर मी नाही दाखवू शकत कारण लय जाण आहेत घरात. गाईज मी साडी घातली, खूप घाईमध्ये घातली मी, कारण आम्हाला निघायचंय. करायचंय तर मी ही साडी घातली. थांबा मी तुम्हाला बॅक कॅमेरा पण दाखवते. देखो गाईज, केस बिस काहीच नाही केले तर लगेच जायचं थोड्या वेळाने. चला हाय गाईज. तर गाईज हा ब्लॉग आहे ना खूप मोठा झाला आहे. तर आहे ना ह्याचा सेकंड पार्ट पण मी पोस्ट करेन कारण हा खूप मोठा आहे, अपलोड व्हायला खूप टाईम जातो म्हणून. तर आम्ही तिकडे का गेलो होतो ते नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेल. की ह्या व्लॉगला पण सपोर्ट करा आणि पुढच्या व्लॉगला पण सपोर्ट करा. नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की बघा की आम्ही कशासाठी गेलो होतो तिकडे. आणि गाईज नेक्स्ट व्लॉगमध्ये बघा सगळं काय. बाय.